तर बघा फ्रेंड्स, ह्या काही मी तुमच्यासोबत एक्झरसाइज होत्या त्या शेअर केलेल्या आहे. अशा काही एक्झरसाइज आहेत ते मी म्हणजे नेहमी करत असते आणि ते एक्झरसाइज केल्यानंतर एवढं छान वाटते ना. एक्झरसाइज केल्यानंतर मी ज्या पोझिशनमध्ये बसलेली आहे ना, अगदी तशीच बसते थोडा वेळ एकदम शांत. ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे मी आज परत एक हेल्पफुल असा व्हिडिओज घेऊन येत आहे आणि मला तरी वाटते हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडेल. आणि हा व्हिडिओ असणार आहे आपल्या वेट लॉसवरती आणि स्पेशली ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच जास्त उपयोगी असणार आहे. तर बघा, आपलं सी सेक्शन झाल्यानंतर आपलं टमी खूप वाढत असते, बेली फॅट खूप वाढत असते. तर माझंसुद्धा सी सेक्शन झालेलं आहे. तर दाखवते तुम्हाला, माझं टमी एवढंसंही निघालेलं नाही आहे, कारण की मी जो व्यायाम करते तोच व्यायाम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एवढा म्हणजे इफेक्टिव्ह आहे ना तो व्यायाम, खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि काही छोट्या टिप्ससुद्धा आहे जे की मी फॉलो करत असते त्याच्यामुळे सुद्धा. तरी आत्ता थोडंसं वेट वाढलेलं आहे माझं. याच्या आधी कमी होतं, आता थोडं वाढलेलं आहे. आणि प्रेग्नेन्सीमध्ये तर विचारूच नका, खूप वाढलं होतं. आणि आपलं सी सेक्शन झाल्यानंतर आपण ना 3 ते 4 महिने कोणताही व्यायाम करू शकत नाही. तर त्याच्यानंतरच आपल्याला जो काही व्यायाम करायचा आहे तो करावा लागणार आहे. तर मी आज तुम्हाला तेच एक्झरसाइज सांगणार आहे, मी कोणती फॉलो करते. तर चला मग आता आपण बघूया कोणत्या एक्झरसाइज आहे ते मी तुम्हाला करून दाखवते. आणि हा फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कसा नाही. तर मी ह्या सगळ्या एक्झरसाइज फॉलो करत असते. तर फॉलो करून माझं वेट मी कमी केलेलं आहे. तुम्हीसुद्धा नक्की वेट कमी करा. फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर व्यायाम करत असताना म्हणजे आपल्याला पाय आहे ना ते मी असं करत असते. तर मी तुम्हाला दोन्ही मिक्स व्यायाम सांगणार आहे, बेली फॅटसाठी आणि वेट लॉससाठी. तर हे थोडेसे पाय आणि हात वगैरे आहे ते मी अशी करत असते. आणि मग नंतर ना जो व्यायाम आहे तो स्टार्ट करत असते मी. तर बघा, असं थोडं वॉर्मअप करून झाल्यानंतर आपल्याला आपली जी कमर आहे ना ती अशी व्यवस्थित ना अशी गोल गोल फिरवत ना
तर बघा फ्रेंड्स, ह्या काही मी तुमच्यासोबत एक्झरसाईज होत्या त्या शेअर केलेल्या आहे. अशा काही एक्झरसाईज आहेत ते मी म्हणजे नेहमी करत असते आणि ते एक्झरसाईज केल्यानंतर एवढं छान वाटते ना. एक्झरसाईज केल्यानंतर मी ज्या पोझिशनमध्ये बसलेले आहे ना, अगदी तशीच बसते. थोडा वेळ एकदम शांत एक्झरसाईज केल्यानंतर ना खूप थकल्यासारखं वाटते आणि एकदम असं घाम वगैरे येते. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर ना थोडं थोडं घामसुद्धा दिसत असेल. आज मला व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून म्हणजे एकदम असं खूप हार्डली केलेलं नाही आहे, कारण की थोडेच व्यायाम केलेला आहे ना, त्याच्यामुळे मग मी नेहमी रोज करत असते ना, तर असं एकदम मन लावून आणि एकदम असं खूप जास्त घाम निघत असते, एकदम अंगातून असं गरम वाफा निघत असते. आज मला शूट करायचं होतं आणि थोडंच करायचं होतं, त्याच्यामुळे नॉर्मल केलेलं आहे. तर ह्या सगळ्या मी व्यायाम यूज करत असते, एक्झरसाईज. तर त्याच्यामुळेच ना आपल्या बेली फॅट्स आणि वेट लॉससुद्धा होते आणि थोडे काही ना टिप्ससुद्धा आपल्याला फॉलो करायचे आहे, जेणेकरून आपल्या वेट लॉससाठी खूप युजफुल फ्रेंड्स. काही ज्या टिप्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्यायाम केल्यानं एवढं थकल्यासारखं वाटते ना खूप जास्त. व्यायाम केल्यानंतर आपल्याला शांत आणि मस्त बसायचं आहे. बॉटल एक जवळच ठेवायची आहे. पाणी प्यायचं आहे. पाणी पिल्यानंतर तर आणखीन जास्त घाम आपल्याला येतो आणि जेवढा आपला घाम जास्त जाईल तेवढं आपलं वेट लॉस जास्त होणार आहे. तर ह्या सगळ्या एक्झरसाईज जर तुम्ही रोज फॉलो करत असाल तर तुमचं वेट लॉस नक्की कमी होते. आणि काही टिप्ससुद्धा आहे ज्या की मी तुम्हाला सांगतो म्हटली. तर त्या टिप्स म्हणजे आपल्याला पहिल्यांदा तर बाहेरचं अवॉइड करायचं आहे. जास्त काही बाहेरचं खायचं नाही आहे. बाहेरचं जर आपण जास्त खाल्लं तर वेट गेन होणारच आहे, त्यात काही विषय नाही. घरचंच खायचं आहे. तुम्हाला जर भूक खूप लागत असेल तर एकदम थोडंसं काहीतरी दुपारच्या वेळेस वगैरे खाऊन घ्यायचं आहे, जसं की थोडं काहीतरी असं मुरमुरे वगैरे नॉर्मलवाले, किंवा आपण पाणी पिऊन घ्यायचं. पाणी पिल्याने ना आपली भूक जाते. तर असं केलेले ना पाणी पिल्याने भूक लागत नाही. त्याच्यामुळे म्हणजे थोडं वेट लॉस करायचं असेल तर थोडं हार्डवर्क पण करावं लागेल आणि आपल्या मनावर थोडं ताबा पण ठेवावं लागेल. जेव्हा आपण वेट लॉस करतो म्हटलं तेव्हा आपल्याला जास्त खायची इच्छा होते. तर माझंसुद्धा तसंच आहे. काहीतरी खाऊ वाटते, असं एकदम असं क्रेविंग होते खाण्याची. तर ते सगळं अवॉइड करणं म्हणजे एक असं मनावरती दगड ठेवण्यासारखंच आहे, कारण की खूप जास्त म्हणजे कंट्रोल करावं लागते जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर. नाहीतर वेट लॉस आपलं सहज होत नाही. वाढू शकते पण कमी होत नाही. कमी व्हायला खूप जास्त मेहनत घ्यायची आहे आणि गोडसुद्धा खायचं नाही आहे, स्वीट वगैरे. जर तुम्हाला खाऊ वाटलं एखाद्या वेळेस महिन्यातनं वगैरे, तर तुम्ही एकाच दिवशी एखादी चॉकलेट वगैरे, डेअरी मिल्क वगैरे आणा आणि तेव्हाच्या तेव्हा लगेच संपवून टाका. जर जास्त आणून फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं तर ते जास्त खाण्यात येते, त्याच्यामुळे स्वीट्स. आणि परत बघा फ्रेंड्स, आपल्याला भात अवॉइड करायचा आहे. राईसने सुद्धा खूप जास्त वेट वाढते. आणि आता बघा 4 वाजताच्या वेळेसनं आपल्याला चाय पियायची इच्छा होते. चाय पियायच्या वेळेसनं आपण काय करायचं, ग्रीन टी असते ना ते प्यायचं. जर तुम्हाला ग्रीन टी पिऊ नसेल वाटत तर नुसतं कोमट पाणी करा आणि नुसतं पिया. तर आपल्या पोटासाठी सुद्धा ना खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. पोट कमी होते त्याच्याने. आणि एक टिप्स लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्हाला ना पाणी प्यायचं असेल ना तर उभं राहून न पिता पाणी बसून प्यायला पाहिजे. उभं राहून पिलं ना तर आपलं पोट वाढते, हे तरी मला माहिती आहे. आणि तुम्ही बसून पिया. बसून पिल्यामुळे पोट वाढत नाही, कारण की आपला जो श्वास आहे ना तो बसून व्यवस्थित घेता येते आणि उभ्यानं पाणी पिताना ना थोडं श्वास असं वेगळं होऊन जाते. त्याच्यामुळे आपलं पोट ना फुलते आणि मग ते पोट आपलं वाढायला लागते. त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही पाणी बसून पिया, ही एक टिप्स लक्षात. आणि मेन म्हणजे फ्रेंड्स, आपल्याला वजन कमी करताना ना आपल्या आहारामध्ये मध्ये चेंज करावं लागेल. ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर डाएटमध्ये आपल्याला काय काय चेंज करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही थोडं ध्यानात घेऊन म्हणजे फॉलो करा. गोष्ट तर साखर आणि मीठ कमी करायचं आहे. ह्या 2 गोष्टीमुळे आपली चरबी ना खूप जास्त वाढते. साखर आणि मिठामुळे आपलं वेटसुद्धा गेन होत असते. त्याच्यामुळे साखर आणि मीठ एकदम कमी करा. नॉर्मली भाजीमध्ये वगैरे टाकत असते ना ते तर टाकायचंच आहे, पण कोणाकोणाला सवय असते बघा वरतून मीठ खायची, तर ते तब्येतीसाठी सुद्धा चांगलं नसते आणि म्हणजे वेटसुद्धा खूप लवकर. आणि सेकंड टिप्स आहे ती म्हणजे भरपूर पाणी प्यायचं आहे तुम्हाला. पाणी जेवणाच्या अर्धा तास अगोदर प्यायचं आहे आणि जेवण झाल्या लगेचच पाणी प्यायचं नाही आहे.
नंतर 15 ते 20 मिनिटानंतर पाणी प्या। याच्याने सुद्धा आपल्या वेटवर खूप जास्त इफेक्ट पडणार आहे। जर खूप म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी पिलं तरी पण आपलं वेट वाढत असते, त्याच्यामुळे पाणी जेवणाच्या नंतर पिया। आणि हा दिवसातनं 3 ते 4 लिटर पाणी तर प्यायलाच पाहिजे आपण। आपलं शरीर त्याच्यामुळे चांगलं राहते आणि जे आपल्या शरीरातला टॉक्सिक आहे ते पूर्ण बाहेर पडते, त्याच्यामुळे पाणी खूप जास्त प्यायचं आहे। आता वाजलेले आहे 4 आणि मी व्यायाम केला ना एवढं थकल्यासारखं वाटते ना खूप। तर आपल्या टिप्स सांगत होते मी। तर आहारामध्ये प्रोटीन वाढवायचं आहे जास्त आपल्याला, जसं की कडधान्य, डाळी आणि पनीर असं खायचं आहे। पनीरमुळे आपल्याला कच्चं पनीरसुद्धा आपण खाऊ शकतो, त्याच्यामुळे जास्त भूक लागत नाही आणि हे खायलासुद्धा छान असते, तब्येतीसाठी सुद्धा छान असते। त्याच्यामुळे प्रोटीन वाढवायला पाहिजे आपल्या आहारामध्ये। जर तुम्ही डाएट चेंज करत असाल तर प्रोटीन नक्की जास्त घ्या। तसंच पालेभाज्या, फळं, फ्रूट्स, पाणी जास्त पिया आणि निंबू पाणी असते ना ते प्यायचं आहे आपल्याला, साखर न टाकता। त्याच्यामुळे सुद्धा आपलं वेट लवकर कमी होते आणि खाण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे आपल्याला, तेव्हाच आपलं वेट कमी होणार आहे, नाही। आणि स्पेशली जेव्हा आपण सकाळी उठत असते ना तेव्हा कोमट पाणी प्यायचं आहे आपल्याला, त्याच्याने खूप जास्त इफेक्ट पडते आपल्या शरीरामध्ये। आपण ना उपाशीपोटी राहतो, त्याच्यामुळे आपल्या शरीरात काहीच राहत नाही। त्याच्यामुळे उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यावर ना आपल्याला निंबू टाकून किंवा ग्रीन टी किंवा जिरं वगैरे असते ना ते टाकून आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि दालचिनी असते ते सुद्धा टाकून घ्यायची आहे। तर हे काही उपाय आहे घरगुती, तर ते सुद्धा तुम्ही करून बघा, नक्की इफेक्ट पडेल। पोटसुद्धा नक्की कमी होणार आहे। आणि एक असते ॲपल सायडर व्हिनेगर, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण ते कोणाला असं पिऊ वाटते किंवा नाही पिऊ। जसं जेवण झाल्यानंतर आपल्याला अर्धा तासनं फिरायचं आहे, हे तरी नक्की करायला पाहिजे। आणि रात्रीचे जेवण ना 8च्या आधीच करायला पाहिजे, ते खूप छान असते तब्येतीसाठी। आणि मेन म्हणजे झोप 7 ते 8 तास झालीच पाहिजे आपली, आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या तब्येतीवर परिणाम पडत नाही। वेट लॉस होण्यासाठी म्हणजे हे होते, कमी होण्यासाठी मदत होते आपण झोप वगैरे छान घेतली तर। हे काही घरगुती उपाय आहेत, ते तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला आजचं असं काही छोटंसं एक्सरसाइज मी तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि काही ज्या मी टिप्स फॉलो करते त्या तुम्हाला सांगितलेली आहे। आणि फ्रेंड्स, मेन म्हणजे जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर कन्सिस्टन्सी, सातत्य हे ठेवायचं आहे। कारण की आपण एकदाच व्यायाम केल्याने आपल्याला असं वाटतं की वेट काहीच कमी पडत नाही आहे, पण तुम्ही नेहमी व्यायाम करत राहाल ना तर तुम्हाला नक्की इफेक्ट जाणवते, हे तरी मी तुम्हाला गॅरंटीनं सांगते। कारण की मला माहिती आहे आपण आपली कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची आहे, त्याच्यामुळे आपलं वेट नक्की कमी होते। तर बघा फ्रेंड्स, आजच्या ह्या काही टिप्स होत्या। मी व्यायाम केली, मला खूप थकल्यासारखं वाटत आहे, तर बसली तर मला म्हणजे असं उठूसुद्धा वाटत नाही आहे। तर व्यायाम केल्यानंतर असं होते बऱ्याच जणाला, तुम्हालासुद्धा होते का मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हा तुम्हीसुद्धा कोणता व्यायाम करता, माझ्या व्यायामामध्ये काही म्हणजे तुम्हाला चुकीचं वाटलं किंवा चुकीचा व्यायाम वाटला तरी मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही। तर चला मग आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। आणि हे बघा फ्रेंड्स, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर चला मग भेटते परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ बघल्याबद्दल मनापासून धन्यवाद। बाय। ऑडिओ जंगल।